दत्त महाराजांचा एकमुखी दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभ। एके दिवशी पिठापूर नगरीत दिगंबर स्वरूपात श्री दत्तात्रेय महाराज भिक्षा मागत होते। त्या दिवशी ते एका घरामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले। ते घर होते सुमती माता आणि अप्पल राज यांचे। महाराजांचा आवाज ऐकून त्या घरातील एक साधी सात्विक स्त्री बाहेर आली। तिच्या नजरेसमोर उभे होते तेजस्वी मुख, शांत डोळे आणि अलौकिक तेजानी भरलेले दत्तगुरु। तिने श्रद्धेने भिक्षा अर्पण केली। भिक्षा स्वीकारून दत्त महाराजांनी तिला आशीर्वाद दिला। आशीर्वाद मिळताच त्या स्त्रीचे हृदय भरून आले। ती दत्तगुरूंच्या स्वरूपाची, त्यांच्या कृपेची मनापासून स्तुती करू लागली। ही स्तुती ऐकून आपले दत्त महाराज अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, माग तुला काय हवे आहे, तुला कोणते वरदान पाहिजे? ते ऐकताच त्या स्त्रीचे डोळे पाणावले। ती म्हणाली, महाराज, मला धन नको, वैभव नको, मला एवढेच वरदान द्या, तुम्हीच माझ्या पोटी माझा पुत्र म्हणून जन्म घ्यावा। मला तुमच्यासारखा पुत्र हवा आहे। हे शब्द ऐकून दत्तात्रेय महाराजांनी त्यांना आई म्हणून स्वीकारले होते। महाराज मंद स्मित करत म्हणाले, आई, मी तुझा स्वीकार करतो। आत्ता नाही, पण काही दिवसांनी मी तुझ्याच पोटी तुझा पुत्र म्हणून जन्म घेईन। आणि काही काळानंतर एक अद्भुत चमत्कार घडला। त्या स्त्रीच्या पोटी एक अत्यंत तेजस्वी दिव्य बालक जन्माला आले, ज्याच्या चेहऱ्यावर दत्तगुरूंचेच तेज झळकत होते। तो बालक स्वतः दत्त महाराजांचा अवतार होता। त्याचे नाव ठेवले गेले श्रीपाद श्री वल्लभ। हेच ते एकमुखी दत्तावतार ज्यांनी पुढे संपूर्ण जगाला भक्ती, करुणा आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदत्त लिहायला विसरू नका। धन्यवाद।